हॅलो डिअर स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 3 बिझनेस प्लॅन अँड प्रोजेक्ट रिपोर्ट याच्याविषयी चर्चा करणार आहोत. या युनिटमध्ये व्यवसाय आराखड्याचा अर्थ व संकल्पना, व्यवसाय आराखड्याची वैशिष्ट्ये, व्यवसाय आराखड्याची उद्दिष्टे, व्यवसाय आराखड्यातील महत्त्वाचे घटक आणि प्रोजेक्ट रिपोर्ट याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण सर्वप्रथम बिझनेस प्लॅन अर्थात व्यवसाय आराखडा म्हणजे काय ही गोष्ट समजून घेणार आहोत. समाजामध्ये व्यक्तीला आपले उदरनिर्वाह करण्यासाठी शेती, व्यवसाय आणि नोकरी असे पर्याय आहेत. त्यापैकी व्यवसाय हा पर्याय फार विचारपूर्वक निवडावा लागतो. विशेष करून नवउद्योजकांनी नवीन उपक्रम सुरू करण्याआधी उपक्रमाचा आराखडा तयार करणे आवश्यक असते. व्यवसायाचा आराखडा तयार केल्याने उपक्रमाची अर्थक्षमता व लाभक्षमता स्पष्ट होण्यास मदत होते. संभाव्य बाजारपेठ काय आहे, संभाव्य विक्री काय असेल, संभाव्य नफा किती मिळेल आणि भविष्यामध्ये व्यवसायाची वाढ किती होण्याची शक्यता आहे याचा विचार करावा लागतो. त्याचबरोबर भविष्यामध्ये संभाव्य अडचणी आणि संभाव्य आव्हाने कोणती असू शकतात याचा सुद्धा विचार करावा लागतो. या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्यामुळे उपक्रमाची भविष्यातील स्थिती व वाटचाल काय असेल याचे चित्र स्पष्ट होते. त्यामुळे नवउद्योजकांचा आत्मविश्वास व मनोधैर्य वाढण्यास मदत होते. थोडक्यात नवउद्योजकांनी व्यवसाय सुरू करण्याआधी व्यवसायाचा आराखडा किंवा योजना तयार करणे अत्यावश्यक आहे. व्यवसाय आराखड्याचा अर्थ व संकल्पना यामध्ये नंबर 1, व्यवसायाच्या क्रियात्मक व आर्थिक उद्दिष्टे सारांश रूपात स्पष्ट करणारा दस्तऐवज म्हणजे व्यवसाय आराखडा होय. त्यामध्ये उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवसायाच्या सविस्तर योजनांचा व अंदाजपत्रकांचा समावेश असतो. नंबर 2, व्यवसायाचे स्वरूप, विक्री व विपणन व्यूहरचना आणि आर्थिक पार्श्वभूमी याबाबत माहिती देणारा लिखित दस्तऐवज म्हणजे व्यवसाय आराखडा होय, ज्यामध्ये व्यवसायाच्या अंदाजित नफ्या तोट्यांचे पत्रक समाविष्ट असते. नंबर 3, व्यवसाय आराखडा म्हणजे भविष्यातील वाटचालीचा मार्ग होय, ज्याद्वारे व्यवसायाच्या भविष्यातील नियोजन करण्यासाठी व मार्गातील अडथळे टाळण्यासाठी दिशादर्शक करतो. नंबर 4, व्यवसाय आपली उद्दिष्टे कशी साध्य करणार आहे याबाबत सविस्तर पूर्ण माहिती देणारा लिखित दस्तऐवज म्हणजे व्यवसाय आराखडा होय. या सर्व व्याख्यांवरून काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढे येतात. यामध्ये नंबर 1, व्यवसाय आराखडा हा लिखित दस्तऐवज आहे. 2, व्यवसाय आराखड्यामध्ये व्यवसायाची उद्दिष्टे स्पष्ट केली जातात. 3, व्यवसायाच्या विक्री व विपणन व्यूहरचनेचा व्यवसाय आराखड्यात अंतर्भाव असतो. 4, व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रस्तावित योजना त्या आराखड्यामध्ये समाविष्ट असतात. 5, व्यवसाय आराखडा हा व्यवसायाच्या भविष्यातील वाटचालीचा मार्ग दर्शवित असतो. 6, व्यवसायाच्या आराखड्यामध्ये अंदाजित नफा तोटा दर्शवण्यात येतो. 7, व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यवस्थापकीय व संघटनात्मक समूहाची माहिती व्यवसाय आराखड्यामध्ये अंतर्भूत असते. नंबर 7, व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यवस्थापकीय व संघटनात्मक समूहाची माहिती व्यवसाय आराखड्यामध्ये अंतर्भूत असते. 8, व्यवसाय आराखडा हा व्यवसायातील भविष्यातील स्थिती व चित्र स्पष्ट करणारा असतो. आणि 9, व्यवसाय आराखडा हा व्यवसायासाठी मार्गदर्शक व दिशादर्शक असतो. व्यवसाय आराखड्याची उद्दिष्टे. नवीन उद्योजक आपल्या प्रस्तावित व्यवसायासाठी विचारपूर्वक आराखडा तयार करतो. अर्थात व्यवसाय आराखडा तयार करण्याची ठळक उद्दिष्टे पुढीलप्रमाणे: 1, व्यवसाय अधिक सुसूत्र दृष्टिकोनातून चालवणे. 2, व्यावसायिक यश प्राप्त करण्यासाठी भविष्यातील वाटचाल निश्चित करणे. 3,
विक्रीची व विपणनाची व्यूहरचना विचारपूर्वक व अभ्यासपूर्ण पद्धतीने आखणे. 4. व्यवसायामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे नियोजन करणे. 5. व्यवसायातील विभिन्न क्रिया अधिक चांगल्या पद्धतीने करणे. 6. व्यवसायासाठी आवश्यक तो वित्तपुरवठा मिळवणे. 7. व्यवसायाची भविष्यकालीन उद्दिष्टे स्पष्ट करणे. 8. उद्दिष्ट प्राप्तीसाठी योजना व अंदाजपत्रक निश्चित करणे. 9. व्यवसायाच्या भविष्यातील प्रगतीची दिशा स्पष्ट करणे. 10. व्यवसायाच्या संदर्भात भविष्यातील गृहीतांचा व अडथळ्यांचा अंदाज करणे. आणि 11. व्यवसायाच्या संदर्भात पर्यावरणाच्या बाह्य घटकांचे विश्लेषण करणे. तर अशी महत्त्वाची उद्दिष्टे व्यवसाय आराखडा तयार करण्यापाठीमागे असतात. व्यवसाय आराखड्यातील महत्त्वाचे घटक: नवीन उद्योजकाला व्यवसायाचा आराखडा विचारपूर्वक व अभ्यासपूर्ण करणे आवश्यक आहे. हा आराखडा व्यवसायाच्या भविष्यातील वाटचालीचा दिशादर्शक असतो. त्या दृष्टीने व्यवसाय आराखड्यामध्ये पुढील महत्त्वाचे घटक अंतर्भूत होतात. यामध्ये नंबर 1, कार्यकारी सारांश. उद्योजकाला आपल्या प्रस्तावित व्यवसायात काय साध्य करावयाचे आहे याबाबत स्पष्टता कार्यकारी सारांशामध्ये नमूद केला जातो. तसेच व्यवसाय आराखड्यामध्ये अंतर्भूत करावयाच्या सर्व मुद्द्यांचा संक्षिप्त उल्लेख या पहिल्या घटकामध्ये करण्यात येतो. व्यवसाय आराखड्याची संक्षिप्त तोंड ओळख या कार्यकारी सारांशाद्वारे केली जाते. व्यवसाय आराखड्याबाबत अपेक्षित प्रथम प्रभाव फर्स्ट इम्प्रेशन निर्माण करण्यासाठी हा कार्यकारी सारांश उपयुक्त ठरतो. वित्त संस्था व गुंतवणूकदारांना हा आराखडा परिणामकारक वाटला पाहिजे. उद्योजकाने त्या दृष्टीने ह्या कार्यकारी सारांशी मांडणी केली पाहिजे. उद्योजकाने त्या दृष्टीने ह्या कार्यकारी सारांशी मांडणी केली पाहिजे. व्यवसायाच्या भविष्यकालीन वाटचालीचा सुस्पष्ट परिचय या कार्यकारी सारांशाद्वारे झाला पाहिजे. नंबर 2, कंपनीची माहिती. प्रस्तावित व्यवसायासाठी स्थापन केलेल्या कंपनीची माहिती थोडक्यात सर्वसाधारण माहिती देण्यात येते. कंपनीची स्थापना, कंपनीचे नाव व नोंदणीकृत पत्ता, संचालकांची नावे व त्यांचा संक्षिप्त परिचय, कंपनीचे अधिकृत भाग भांडवल इत्यादी महत्त्वाची माहिती या घटकामध्ये समाविष्ट केली जाते. नंबर 3, व्यवसाय संधी. प्रस्तावित व्यवसायाला उपलब्ध असलेल्या संधीची तथ्यपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात येते. आवश्यकतेनुसार आकडेवारीचा आधार घेऊन उद्योजकाला आपल्या व्यवसायासाठी किती वाव आहे याची तर्कशुद्ध मांडणी केली जाते. व्यवसाय संधीबाबत सर्व तपशील विश्वासपात्र असला पाहिजे. भविष्यात व्यवसाय संधी वाढण्याची शक्यता कितपत आहे याचेही विवेचन करावे लागते. व्यवसायाच्या भविष्यातील संधीवर वित्त संस्थांचा वित्तपुरवठा अवलंबून असतो. नंबर 4, उद्योग क्षेत्र व बाजारपेठ विश्लेषण, इंडस्ट्री अँड मार्केट ॲनालिसिस. प्रस्तावित व्यवसाय ज्या उद्योग क्षेत्राशी संबंधित आहे त्या उद्योग क्षेत्राची माहिती व त्याबाबत विश्लेषण व्यवसाय आराखड्यामध्ये करण्यात येते. संबंधित उद्योग क्षेत्राची सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल याचे विवेचन करण्यात येते. त्या उद्योग क्षेत्राच्या मर्यादा, बारकावे व महत्त्वाचे तपशील स्पष्ट करण्यात येतात. त्या उद्योग क्षेत्रात सध्याच्या बाजारपेठेमध्ये उद्योजकाची कंपनी कसा व कुठे प्रवेश करेल याचे नियोजन दिले जाते. त्या उद्योग क्षेत्राच्या एकूण बाजारपेठेत उद्योजकाच्या कंपनीचा हिस्सा किती अपेक्षित आहे व त्यासाठी संभाव्य ग्राहक मिळवण्याबाबत योजना स्पष्ट करण्यात येते. नंबर 4, स्पर्धेचे विश्लेषण. व्यवसाय आराखड्यातील हा महत्त्वाचा घटक असून त्यामध्ये बाजारपेठेतील सध्याच्या व भविष्यातील स्पर्धेचे विश्लेषण केले जाते. उद्योजकाच्या व्यवसाय क्षेत्रातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्पर्धकांची स्पर्धाशक्ती व प्रस्तावित व्यवसायाची स्पर्धाशक्ती यांची तुलनात्मक माहिती आवश्यक त्या विश्लेषणासह मांडली जाते.
स्पर्धकांची बलस्थाने व दुर्बल स्थाने दाखवून उद्योजकाची कंपनी कशी वाटचाल करेल त्याबाबतचे चित्र व्यवसाय आराखड्यामध्ये रेखाटणे आवश्यक असते. नंबर 6, कंपनीची व्यूहरचना. उद्योग क्षेत्राचे, बाजारपेठेचे व स्पर्धेचे विश्लेषण विचारात घेता उद्योजकाच्या कंपनीची व्यूहरचना सारांश रूपात मांडावी लागते. बाजारपेठेतील प्रवेश, स्पर्धेवर मात व उद्योग क्षेत्रामध्ये स्थान निर्मिती याबाबत सर्वसाधारण व्यूहरचनेचे स्वरूप व्यवसाय आराखड्यामध्ये देण्यात येते. कंपनीची प्रस्तावित व्यूहरचना ही गोपनीय बाब असल्याने त्याचे सर्व तपशील देण्याऐवजी काही निवडक तपशील देण्यात येतात. नंबर 7, व्यवस्थापन व संघटनेची माहिती. व्यवसाय आराखड्यामध्ये कंपनीच्या व्यवसायाबाबत एकूण व्यवस्थापन कसे असेल त्याबाबत सर्वसाधारण रूपरेषा देण्यात येते. तसेच व्यवसायाची संघटन रचना, व्यवस्थापनाची कार्यपद्धती, दृष्टिकोन, धोरण प्रक्रिया, निर्णय प्रक्रिया व कार्यशैली याबाबत संक्षिप्त भाष्य व्यवसाय आराखड्यामध्ये करणे आवश्यक आहे. संघटन रचनेचे स्वरूप, अधिकार साखळी, समन्वय व संघटन रचनेचा प्रकार याबाबत तपशील अंतर्भूत करण्यात येतो. नंबर 8, कंपनीची उत्पादने व सेवा. कंपनी कोणकोणत्या वस्तूचे उत्पादन करणार आहे व त्या अनुषंगाने कोणत्या सेवा सुविधा देणार आहे याची माहिती व्यवसाय आराखड्यामध्ये देणे आवश्यक आहे. कंपनीची उत्पादने बाजारपेठेतील ग्राहकांच्या वर्तमान व भविष्यातील गरजा कितपत भागवणार याचे विवेचनसुद्धा करावे लागते. बाजारपेठेत त्या उत्पादनाची मागणी किती व कशी आहे हे व्यवसाय आराखड्यामध्ये स्पष्ट केले जाते. वस्तूबाबत पेटंट घेतले असल्यास, वस्तूचे बोधचिन्ह नोंदणी केली असल्यास याबाबत सुद्धा माहिती दिली जाते. नंबर 9, विपणन योजना. कंपनीची उत्पादने किंवा सेवा संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या विपणन योजना व्यवसायाच्या आराखड्यामध्ये समाविष्ट केल्या जातात. बाजारपेठेत कंपनीच्या उत्पादनांची जाहिरात व प्रसार करण्यासाठी कोणत्या योजना आखणार याबाबत व्यवसायाच्या आराखड्यामध्ये माहिती देण्यात येते. अंतिम ग्राहक, किरकोळ व्यापारी व घाऊक व्यापारी यांच्यासाठी वेगवेगळ्या विपणन योजना आखणार असल्याचा तपशील देण्यात येतो. नंबर 10, क्रियात्मक योजना. कंपनीची व्यूहरचना, विपणन योजना व व्यवसायाचा एकूण आराखडा अंमलात आणण्याबाबत तयार केलेल्या क्रियात्मक योजनेचा तपशील व्यवसाय आराखड्यामध्ये देण्यात येतो. क्रियात्मक योजनेचे विविध टप्पे व त्याचे वेळापत्रक देण्यात यावे. व्यवसाय आराखड्यातील हा घटक महत्त्वाचा आहे, कारण उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी व केव्हा करणार याचे चित्र आराखड्यामध्ये स्पष्ट होणे आवश्यक आहे. नंबर 11, आर्थिक योजना. व्यवसाय आराखड्यातील हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. उद्योजकाला आपल्या कंपनीची आर्थिक उद्दिष्टे व अपेक्षा स्पष्ट भाषेत मांडाव्या लागतात. बाजारपेठ संशोधनाच्या आधारे ही आर्थिक उद्दिष्टे निर्धारित करावी लागतात. कंपनीचे पुढील 12 महिन्यांच्या उत्पन्नाची अंदाजित आकडेवारी द्यावी लागते. तसेच पुढील 5 वर्षाचे अंदाजित खर्च व उत्पन्नाचे तपशील आकडेवारीसह द्यावे लागतात. ही सर्व आकडेवारी वस्तुस्थितीदर्शक असावी. नंबर 12, भांडवल व्यवस्था. व्यवसाय आराखड्यामध्ये एकूण भांडवल कसे उभारणार याचा तपशील द्यावा लागतो. स्थिर व खेळते भांडवल कसे उभारले जाणार याची माहिती देण्यात येते. स्वमालकीचे भांडवल व कर्जाऊ भांडवल किती असणार आणि कर्जाऊ भांडवल उभारणी कोणत्या मार्गाने करणार हे सुद्धा स्पष्ट करावे लागते. कर्जाऊ भांडवलाबाबत वित्त संस्थांना किंवा बँकांना आश्वासने दिली असल्यास त्याचा संक्षिप्त तपशील देण्यात यावा. कंपनीसाठी भांडवल पुरवण्याबाबत वित्त संस्थांना व गुंतवणूकदारांना आव्हानवजा विनंती केली जाते. अशा रीतीने व्यवसाय आराखड्यामध्ये या चर्चा केलेल्या 12 मुद्द्यांचा समावेश असणे अत्यावश्यक आहे.